तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला, शिवसेनेच्या विचारांवर चालणाऱ्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती असा काही एक चिखल झालेला आहे. एक आठाण्याचं नाणं, पडलेलं आठाण्याचं नाणं उचलण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पक्षाने, मला काहीशी फालतू उदाहरणं अशी सुचतात बरं का शिवसैनिकांनो, कधी कधी म्हणजे सिच्युएशन सांगण्यासाठी एखादं उदाहरण कधी कधी असं फालतूचं मला सुचतं. एक आठाण्याचं नाणं पडलेलं उचलण्याच्या नादामध्ये खिशातलं रुपयाचं नाणं देखील भारतीय जनता पक्षाने पाडलं. अशीच काहीशी परिस्थिती मला सध्या महाराष्ट्रात दिसते. एक चुकलेली गोष्ट दुरुस्त करण्याच्या नादामध्ये दोन नवीन गोष्टी चुकवून बसले. आता चुकल्या दोन नवीन गोष्टी दुरुस्त करण्याच्या नादामध्ये तिसरी गोष्ट देखील चुकवून बसले. बरं, ह्या ज्या चुका ते करत आहेत ना, एका मागोमाग ह्या चुका निस्तरण्यासाठी भविष्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही पिढ्या येतील त्यांना पिढ्यान पिढ्या या गोष्टींचा त्रास सहन करावा लागणार, हे तुम्हाला मी आजच सांगतो. कारण बघा, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीही समझोता नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता नाही, अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्याला नामकरण करून स्वतःच्या उबदार मांड्यांवर बसवून घेतला. त्यानंतर शिवसेनेसारख्या 30 वर्षाच्या फक्त सरकार मिळालं नाही, 2.5 वर्षाचं सरकार आम्ही देऊ शकत नाही, त्यासाठी शिवसेनेसारख्या एका कडवट हिंदुत्ववादी पक्षाला नख लावलं. बरं, लावलं तर लावलं, तो 30 वर्षांचा मित्र ज्याने तुमच्या पडत्या काळात तुमची साथ दिली होती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला कधीही सरकार जास्त कधी लाभलं नव्हतं, म्हणजे सत्ता लाभली नव्हती. दोघेही सत्तेच्या बाहेरच राहिले होते. पण ज्यावेळेस सत्ता दिसू लागली त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाने फक्त जे खाईल ते मी एकटाच भस्म्या झाला होता. शिवसेनेला लांब तर केलंच केलं, पण त्या शिवसेनेला फोडण्यात देखील त्यांनी मागे पुढे केलं नाही आणि गय केली नाही. तसुबरही त्यांनी तो संकोच केला नाही की आम्ही शिवसेनेला फोडतोय, ज्या पक्षाच्या हाताला धरून आम्ही महाराष्ट्रभर वाढलो. बघा बरं, अशा प्रकारचं एक घाणेरडं वातावरण या महाराष्ट्रात चालू आहे. जे दोन महत्वाचे पक्ष फोडले, त्यात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, आणि तिसरी गोष्ट आता अशी झाली आहे, हे सगळ्या चुका आहेत त्यांच्या. ज्या वेळेस बघा कसं असतं, प्रत्येक वेळी चढता आलेख असा वरवर जात नसतो. कारण आलेखाचा देखील एक नियम आहे, कायम तो वर गेला तर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुछ तो गडबड आहे. आलेख असा कधीही सरळ नसावा, तो कधीही असा एक वेळ घेऊन असावा. सरळ वेगात वर गेला म्हणजेही प्रॉब्लेम, आणि सरळ वेगात खाली जर याला म्हणजेही प्रॉब्लेम. पण ज्या प्रकारे तुमचा आलेख सरळ वेगात वर जातोय, तो वेग पाहता धडामकन खाली पडण्याची वेळ फार लवकर आहे. आणि हा गणितातला एक सर्वसाधारण नियम आहे. कारण कधीही ती रिस्क ही कॅल्क्युलेटेड असावी. म्हणजे आता मी एवढा चढलोय तर पडताना मी एवढाच पडेल, पण मी आता जर एवढा चढलोय अचानक तर मी पडताना पण तेवढाच पडणार. कारण शेवटी झालंय कसं, भारतीय जनता पक्ष हा मनुष्याच्या हातामध्ये एकवटलेला आहे, एका व्यक्तीच्या हातामध्ये एकवटलेला आहे. आजकाल मला वाटतं राहुल गांधींच्या त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, माझी लढाई ही एका शक्तीशी आहे, ना भारतीय जनता पक्षाशी ना नरेंद्र मोदीशी. पण खऱ्या अर्थाने ती शक्ती जी आहे भारतीय जनता पक्षाची, ती आहे तो पोपटामध्ये जो जीव आहे ना त्यांचा, तो पोपट आहेत देशाचे सध्याचे पंतप्रधान. यांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष सध्या उड्या मारतोय. ज्यावेळेस व्यक्तिकेंद्री राजकारण होतं त्यावेळेस ते रिस्कवाला असतं, त्याच्यामध्ये धोका असतो. व्यक्ती संपते, व्यक्ती निघून जाते, मग काय, मग पक्ष कुठे? तर ती संघटना मजबूत असायला लागते देशभर. पण इथे संघटना मजबूत नाही, इथे व्यक्तीच्या नावावर राजकारण केलं जातं. यांना फक्त एका माणसाचा चेहरा वापरावा लागतो, आणि ते आहे नाव नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदींचं ज्यावेळेस उतरता काळ चालू होईल, कारण शेवटी ताम्रपट कोणीही डोक्यात घालून येत नाही. बरं, ह्यांना मोठे करणारे देखील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. ज्यावेळेस ह्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात होता त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गेला तर देश जाईल, हे लक्षात घ्या. हे बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं. ठीक आहे, यांना मोठे करणारे आपणच होतो. आणि उद्धव साहेब कालही म्हणाले, ह्या फुटक्या फुग्यांना मोठं करणारे आम्हीच होतो. ठीक आहे,
आता भविष्यामध्ये ह्या एका इंजिनाला रिप्लेस करण्यासाठी आता तिसरं इंजिन त्यांनी जे घेतलंय ते मनसेचं घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने याच्यात मनसेचंही नुकसान झालं, शिंदे गटाचंही नुकसान झालं आणि भारतीय जनता पक्षाचंही नुकसान झालं. यांना वाटत असेल मनसेकडे एवढी मतं 2014ला 2009ला त्यांनी जो जुन्या काळातला आकडा काढला. खरं तर मनसेच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. मनसेचे जुने आकडे हे वेगळे आहेत आणि नवीन आकड्यांप्रमाणे पाहता तुम्हाला आकडी येईल. म्हणजे मनसेच्या पक्ष अध्यक्षांना म्हणा, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आकडी येईल. मनसेकडे वंचित बहुजन आघाडी इतका देखील जनसंपर्कही राहिलेला नाही, तेवढा कार्यकर्त्यांचा बेस राहिलेला नाही. मनसेची ती एकमेव गुढीपाडव्याची सभा वगळता मनसेची महाराष्ट्रात कुठलीही सभा होत नाही आणि जर कुठली सभा झाली तर त्या सभेला गर्दी देखील नसते. मनसेला बेस राहिला नाही. मनसे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, थोड्या बहुत प्रमाणात संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर याच्या बाहेर मनसे नाही. यांना घेऊन त्यांनी बघा, मला खरं तर राजसाहेबांचं एक वाईट वाटतं, एका जागेच्या त्या हव्यासापायी उभ्या महाराष्ट्रात इज्जतीचा पंचनामा करून घेतला. एका जागेच्या हव्यासापायी. बरं, तीही जागा, मी आजच केसरकरांचं एक विधान ऐकलं. केसरकर म्हणतात तीही जागा तुम्हाला कमळावर लढावी लागू शकते. आता केसरकरांनी कमळाची वकिली का करावी हा एक मला पडलेला कोडच आहे. पण केसरकर म्हणतात कमळाच्या चिन्हावर तुम्हाला लढावी लागू शकते आणि केसरकर पुढे हेही म्हणतात अंतिम निर्णय अमित शहा घेतील. आता केसरकर नेमके कुणाच्या वतीने, कुणाची, बरं त्यांनी आज आणखी एक सांगितलं की इंजिनामध्ये किंवा इंजिनाला तेवढं ओळखलं जात नाही. अहो केसरकर, तुम्हाला आधी किती ओळखलं जातं ते तरी पहा. कमीत कमी तो एक सेपरेट पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सेपरेट पक्ष आहे. आधी तुमच्याकडे जो धनुष्य आहे त्याला तुमची तोंड लावल्यानंतर, तुमचे चेहरे लावल्यानंतर त्याला किती ओळखलं जातं.